मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जागतिक महिला दिनानिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढे, जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रम संपन्न। अमोल गुलदगड्याच्या खुनातील संशयितांवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी। महामार्गावर कारमधून गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या धुळ्यातील एकास पोलिसांनी केले जेरबंद। धुळे येथे स्वयंसिद्ध जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन। भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी व आढावा घेण्यासाठी धुळे जिल्हा काँग्रेसची बैठक संपन्न। आणि शिंदखेडा बस आगारात राष्ट्रीय कामगार सेनेच्या शाखा फलकाचे अनावरण। आता बातमीपत्र विस्ताराने। जागतिक महिला दिनानिमित्त धुळ्यातील जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र व सखी वन स्टॉप सेंटरच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढून जिल्हा परिषदेत बक्षीस वितरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रम संपन्न झाले। सकाळी महिला व बाल विकास विभाग अंतर्गत असलेल्या जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र व सखी वन स्टॉप सेंटरच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढून जिल्हा परिषदेत बक्षीस वितरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमापूर्वी शहरातून महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली। धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीपासून रॅलीला सुरुवात झाली। त्यात जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व सभापती, अधिकारी, कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। ही रॅली प्रथम देवपुराकडे गेली। देवपुरातील अंडाकृती बगीच्याजवळ आल्यानंतर रॅलीत सहभागी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्यासह मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले। त्यानंतर झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंना रॅलीतील मान्यवरांनी अभिवादन केले। रॅलीचा समारोप जिल्हा परिषदेत झाला। त्यानंतर जिल्हा परिषदेतील सभागृहात पाक कला व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। तत्पूर्वी लेखा विभागातील महिला कर्मचारी ज्योती पाटील यांनी स्वागत गीत म्हटले। त्यानंतर स्त्री शक्तीचा जागर, बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा हे रॅम्प सॉन्ग सादर करण्यात आले। कार्यक्रमात पाक कला, पारंपरिक वेशभूषा स्पर्धेतील विजेता महिला व नृत्य नाटिका स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले। तसेच जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र, गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, महिला बाल कल्याण सभापती ज्योती बोरसे, शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाने, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, कृषी विभाग अधिकारी कावेरी राजपूत, मुख्य लेखा वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे, माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होत्या। मी या महिला दिनाच्या निमित्त सावित्रीबाई फुले यांना वंदन करते, कारण त्यांच्यामुळे आज सगळे आपण आपल्या पायावर उभे आहेत। त्यांनी जर त्या काळात शिक्षणासाठी, आपल्या महिलांच्या शिक्षणासाठी जर समाजाचा विरोध केला नसेल तर आपण आज इथे कोणीच उभं राहिलो नसतो। आज शिक्षणाच्या माध्यमातून आपण सगळेजण इथे आहे आणि आपण एकमेकांना, मला बोलू दे त्यांच्याशी, सगळे आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहे। आज आपण बघितलं की आज किती सुंदर आपण इथे कार्यक्रम केला आहे। त्याच्या मागे गरीब पुरुषांना आपल्याला मदत केली आहे, त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करते, धन्यवाद करते की आज जर आपण सांगितलं की महिला राज आहे, परंतु आपण जर महिला राज म्हणू शकलो कारण त्यांनी आपल्याला तेवढं सपोर्ट केलं, मोटिवेट केलं, तर आपण इथपर्यंत आपण पोहोचू शकलो आहे। तर मी त्या सगळ्या पुरुषांचं पण मनापासून अभिनंदन करते। आज इथे आपण सगळ्या महिलांनी, तुम्ही सगळ्यांना बोलवलं, तुम्ही सगळ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते। आज जर आपण महिला दिन साजरा करत आहोत तरी सकाळपासून आपण आपल्या घरात सगळं आवरून इथे आला आहे। आपण महिलांना मल्टीटास्किंग म्हणून सांगू शकतो, कारण आपण घर आणि ऑफिस दोघं सांगू शकतो। जर आपण घरात हात राहिलो तर घर आणि बाहेर गेलं तर पूर्ण देश सांभाळायची ताकद आपल्या महिलांमध्ये दिली आहे। मी आपल्या सगळ्यांना महिलांना खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। धुळे येथील अमोल गुलदगड्याच्या खुनातील 5 संशयित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी ऋषिकेश गुलदगडे व नागरिकांतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे येथील अमोल गुलदगडे यांच्या हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी आदित्य मेंढे, हर्षल मेंढे, राजू मेंढे, जयेश दापटे, गुणवंत सोनवणे यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी ऋषिकेश गुलदगडे यांच्यासह नागरिकांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की आदित्य मेढे, हर्षल मेढे, राजू मेढे, जयेश दापटे, गुणवंत सोनवणे, राहणार लक्ष्मीवाडी धुळे यांनी संगनमताने एकत्रित येऊन दिनांक 4 मार्च रोजी अमोल गुलदगडे याचा धारदार हत्यार व इतर हत्यारांनी खून केलाय। याबाबत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे। सदर सर्व संशयितांविरुद्ध
मोहाडी पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, आझादनगर पोलीस स्टेशन, शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. सदर संशयितांनी संघटित होऊन विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केलेले आहेत, म्हणून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भगीरथाबाई गुलदगडे, शोभाबाई सौर, विठाबाई वाघमोडे, अनिता मदाने, सुनीता सोनवणे, कल्पना गुलदगडे, कमलबाई गुलदगडे, सुरेखा सरोदे, उषा डोईगडे, लता वाचकर, अनुप गुजर, सनी ठाकूर, सुनील पुंड, श्याम दवंगे, राजेंद्र अग्रवाल, राकेश खेमनार, संदीप गर्दे, मनोज मोरे, नरेंद्र कोते, छोटूभाऊ थोरात आदी उपस्थित होते. भांडणाच्या कारणास्तव दिनांक 4/3/2024 रोजी जीवननगर लक्ष्मीवाडी इथे अमोल गुलदगडे व त्याचा काही सराईत गुन्हेगार यांनी पाचींनी मिळून त्याचा दिनांक 4 रोजी रात्री 12 वाजता रात्री नवनाथ मंदिर येथे धारादार हत्यारांनी शस्त्र हत्यारांनी त्याचा खून करण्यात आला व त्यांच्याकडं विविध प्रकारचे हत्यार आढळून आलेले आहेत. काल त्यांच्या घराची झडती घेतल्याने त्यांच्या घरात मेंढ्यांच्या घरात पिस्टल ही सापडून आलेली, SP कोयते तलवारी सर्व हे हत्यार त्यांच्या घरात सापडलेले. तरी आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे, त्यांना मोका अंतर्गत कायदा लावण्यात यावा. त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे, तरी त्यांच्यावर न्याय आम्हाला सर्व योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा. महामार्गावर कारमधून गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या धुळ्यातील एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली असून त्याच्याकडून गुंगीची औषधं व कार असा सुमारे 3,72,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लक्झरियस कारमधून महामार्गावर गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या धुळ्यातील एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली असून त्याच्याकडून गुंगीच्या औषधांसह सुमारे 3,72,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की डबीर शेख रफुद्दीन शेख, राहणार पूर्व ओळखू, चाळीसगाव रोड, शिफा हॉस्पिटल मागे, धुळे हा त्याच्या कब्जात असलेल्या वाहनामध्ये मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषधाच्या बाटल्या बाळगून असून चोरटी विक्री करण्यासाठी मोराणे येथील हॉटेल महेंद्रच्या परिसरात आलेला असल्याची बातमी मिळाली. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी पथकासह मोराणे येथील हॉटेल महेंद्रच्या परिसरात शोध घेतला असता महेंद्र हॉटेल समोर रोडच्या बाजूला एक इसम हुंडाई कंपनीची कार क्रमांक MS6 AB 1983च्या जवळ संशयास्पदरित्या हालचाल करत असताना दिसल्याने त्याच्या वाजवी संशय आल्याने त्याच्यावर जागीच छापा टाकून त्यास पकडले. कारची तपासणी केली असता त्यात 72,000 रुपये किमतीच्या गुंगीकारक औषधांच्या 480 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी कारसह 3,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डबीर शेख विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, प्रकाश पाटील, संजय पाटील, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, निलेश पोद्दार, सुशील शेंडे, कैलास महाजन आदींनी केली. स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टीप मिळाली होती की हॉटेल महिंद्रच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडीन फॉस्फेट, ट्रायफोलिन, हायड्रोक्लोरिक कफ सिरप हे जे नशियाचे जे सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या आणि एक इसम आहे तो कारमधून त्याने तो माल आणलेला आहे. त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डबीर शेख रफीउद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजर मिळाला. त्याच्याकडे एक लाल रंगाची हुंडाई कार होती. तिचा सर्च केला असताना आपल्या एकूण 480 सीलबंद पाक्यांचे सीलबंद या बाटल्या ज्या आहेत कफ सिरपच्या, ज्या बँड आहेत NDPS ऍक्ट अंतर्गत, त्या आपल्याला मिळाल्या आणि एकूण 3,70,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे. आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कफ सिरप कुठून आणले होते आणि ते डिस्ट्रीब्युशन कुठे करणार होता. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद धुळेतर्फे स्वयंसिद्ध जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शन 3 दिवस सुरू राहणार आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विभाग यंत्रणा जिल्हा परिषद धुळेतर्फे स्वयंसिद्ध जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शन 2023-24 चे गरुड मैदान समोरील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे गुरुवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध मालाचे विक्री तसेच प्रदर्शनासाठी येथे विविध स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविकात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळेचे बाळासाहेब बोटे यांनी माहिती दिली. सदर प्रदर्शन हे 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असे 3 दिवस सुरू राहणार असून
नागरिकांनी वस्तू खरेदीसाठी प्रदर्शनास अवश्य भेट देण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महिला व बाल कल्याण समिती सभापती ज्योती बोरसे, शिक्षण सभापती सोनी कदम, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, माजी बाल कल्याण सभापती संजीवनी सिसोदे यांच्यासह सर्व महिला बचत गटाच्या महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सर्वात प्रथम सर्वांच्या आणि जिल्हा परिषदच्या मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला माहीत आहे की बचत गटांची जे एक चळवळ आहे त्याची सुरुवात नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन आणि त्याच्या अगोदर स्वयंरोजगार योजना याच्यातून सुरू झाली होती आणि भरपूर मॉडेल्स बघून याची सुरुवात करण्यात आली। याच्या कारण असं होतं की जे शक्ती महिलांमध्ये आहे आणि जे शक्ती गटांमध्ये आहे ते दोघांचा जर मेल झाला तर महिला बचत गट जे निर्माण होते त्याच्यातून महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास हे तिन्ही, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, हे तिन्ही विकास आपल्याला करायचे होते आणि त्या दृष्टीने पूर्ण देशभरात, राज्यात आणि आपल्या जिल्ह्यातही खूप काम झालेलं आहे। आपल्या जिल्ह्यातही जवळजवळ आज रोजी काही हजाराच्या संख्येने आपले बचत गट कार्यरत आहेत। काही बचत गट वयस्कर आहेत, काही तरुण आहेत, पण तरीही कार्यरत आहेत आणि त्या बचत गटांची महिलांमार्फत विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स, विविध प्रकारची प्रदर्शनी त्या ठिकाणी होत राहते। भरपूर काही बोलण्यात आलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी महिला जास्त संख्येने असते, मी काही जास्त बोलत नाही कारण महिलांना सर्वात माहीत असते असं मला वाटते, कारण महिला कुटुंब चालवतात आणि कुटुंब चालवणं खूप काही अवघड असतात, म्हणून काही मार्गदर्शन करण्यासारखं राहत नाही असं मला वाटतं। तरी काही 4-5 गोष्टी आहे जे मला आव्हान या ठिकाणी सर्वांना करायचे। पहिली जी गोष्ट जे शुभम गुप्ता साहेबांनी सांगितली तेच मी आवाहन करणार की आपली जे इथे महिला बसलेली आहेत त्यांच्याकडे खूप शक्ती आहे, खूप काही करू शकतात तुम्ही, मनामध्ये तुमच्या विश्वासी आहेत, एक जिद्दी आहेत। आपण जे प्रोडक्ट्स करतो त्याच्यामध्ये आपण सध्या जास्त प्रमाणात पापड आणि लोणच याच्यावर भर देतो। आपण आता थोडासा प्रयत्न केला पाहिजे की आपण जास्त विविध प्रकारचे पदार्थ आणि विविध प्रकारचे प्रोडक्ट्सवर कसे जाऊ शकतो। आज रोजी हस्तकला किंवा इतर प्रकारची गोष्टीला खूप वाव आहे, त्या प्रकारची गोष्टीवर जर आपण जाऊ शकलो तर खूप चांगलं राहील। मी काही असे बचत गट पाहिले जे LED बल्ब्स, सॅनिटरी नॅपकिन पॅड्स या प्रकारचेही उद्योग करत आहेत महिला आणि खूप चांगल्या प्रकारे विक्री करत आहेत। तर आपण जर थोडासा प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन आणि त्याचबरोबर चांगली ब्रँडिंग आणि पॅकेजिंग त्याच्यावर जर जाऊ शकलो, त्याच्यावर आपल्याला आता काम करायचं आहे। आपल्या जिल्ह्याचं ब्रँड स्वयंसिद्धा म्हणून ऑलरेडी रजिस्टर झालेला आहे। याच ब्रँड खाली उदाहरण स्वरूपात आपण जेव्हा मार्केटला जातो नूडल्स खायला तर मॅगी सांगितलं की मग बेस्ट ब्रँड आहे, मॅगी कोणी घेतलं तरी चांगला वाटते। तसेच आपल्या स्वयंसिद्धा ब्रँडचा प्रोडक्ट आहे तो मग चांगलाच असणार, म्हणजे महिला बचत गटांचा प्रोडक्ट असणार, त्याची तोच क्वालिटी। खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या नियोजनासाठी व आढावा घेण्यासाठी धुळे जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी संपन्न झाली। खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे 12 व 13 मार्च रोजी धुळे जिल्ह्यात आगमन होत आहे। त्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या नियोजनासाठी व आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथील आमदार कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते। बैठकीत प्रास्ताविकात काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सरेर यांनी माहिती दिली। यावेळी मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की महिलांना न्याय मिळावा, सक्षमीकरण व्हावे, महिला सुरक्षित व्हाव्यात यासाठी खासदार राहुल गांधी लढत आहेत। त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महिला मेळावा घेऊन धुळ्यातून देशातील महिलांना न्यायाची आणि सुरक्षेची हमी खासदार गांधी देणार आहेत। त्यामुळे धुळ्यातील ही यात्रा महत्वाची आहे। देशातील मोदी सरकार हे बोगस गॅरंटी देत आहेत। देशातील भाजप ही मोदी परिवार झाली, त्यामुळे काँग्रेस मुक्तच्या वल्गना करणारी भाजपच आता भाजपमुक्त झाले आहे। न्याय हा शब्द शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला, मात्र आज भाजप सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे। देशातील शेतकरी सुखी नाही, महिला सुरक्षित नाहीत, जाती जातीत समाजात भांडणे लावण्याचे काम भाजप करीत आहे। मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम, आदिवासी अशी भांडणे भाजप लावत असून आरक्षण संपवण्याचे काम भाजप करीत आहे।
स्वातंत्र्याची दुसरी लढाई खासदार गांधी लढत आहेत. संविधान वाचवण्याचे हे युद्ध आहे. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असून जनतेच्या कल्याणाचे निर्णय इंडिया आघाडीच घेईल, कारण खासदार राहुल गांधी दिलेला शब्द पूर्ण करतात, असेही पटोले यांनी सांगितले. बैठकीला माजी खासदार बापू चौरे, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, प्रदेश सरचिटणीस युवराज करंकाळ, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, रमेश श्रीखंडे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे, बाजार समितीचे संचालक गुलाबराव कोतेकर, साहेबराव खैरनार, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष डॉक्टर एस.टी. पाटील, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, रणजित पावरा, ज्येष्ठ नेते महेश बुगे, मालेगाव काँग्रेस अध्यक्ष एजाज बेग, पंढरीनाथ पाटील, बाजार समिती उपसभापती योगेश पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील, संचालक एन.डी. पाटील, मुझफ्फर हुसेन, साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, धीरज ऐरे, राजेंद्र देवरे, माजी संचालक प्रकाश पाटील, इंटक अध्यक्ष प्रमोद सिसोदे, सेवादल अध्यक्ष आलोक रघुवंशी, संतोष राजपूत, माजी संचालक राजेंद्र वदाने, प्रदीप देसले, सोमनाथ पाटील, के.डी. पाटील, हसन पठाण, अरुण पाटील, शिवाजी ऐरे, दिनकर पाटील, बापू खैरनार, नंदू खैरनार, राजेंद्र खैरनार, ज्येष्ठ नेते मुकुंद कोळवले, किसान काँग्रेसचे श्याम भांबरे, दीपक गवळे, किरण नगराळे, राजीव पाटील, हर्षल साळुंके, हरीश पाटील, अर्चना पाटील, भानुबाई सिरसाट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे यांनी केले. महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला नंदुरबार मार्गे राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई न्याययात्रा येथे आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये न्यायाची यात्रा घेऊन हजारो किलोमीटर राहुल गांधीजी येतात आहेत. त्यांचा महाराष्ट्राच्या वतीनं जोरात सत्कार व्हावा. त्यांचे अनेक मुद्दे आहेत, ते मुद्देसुद्धा जनतेच्या समोर ते मांडतील. विशेष करून धुळ्यामध्ये एक महिला मेळावा आयोजित करून देशातील महिलांना राहुल गांधीजी केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आल्यानंतर जी काही गॅरंटी द्यायची आहे ती धुळ्यामध्येच द्यायची, अशा पद्धतीचा एक प्लॅन पण आहे. उद्या मीटिंग आहे मुंबईमध्ये आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही पूर्ण निर्णय करू आणि त्या पद्धतीचं एक नियोजन करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो. आपल्याला लक्षात असेल की 2014पासून ही जुमले गेले 10 वर्ष लोक ऐकायला. मला आम्ही शिकत असताना गांगा आला रे आला एक पाठ्यपुस्तकामध्ये बालभारतीमध्ये आम्हाला एक लेसन होतं, धडा होता. एकदा दोनदा गावकऱ्यांना तो फोटो बनवून त्या बकऱ्या चालणाऱ्यांनी तर फोटो बनवलं आणि स्वतः हसत राहिला. आता ते हसतात, पेट्रोल पंपवरही त्यांचे फोटो हसतच असतात. आता त्यांची बकरी खायची वेळ आहे. त्याच्याच नाटका येते आणि त्यांचं सगळं बकरी खाईल. त्याच्यामुळे ही जी जुमलेबाज घोषणा आहे त्याच्यावर देशातली लोक समजून आहेत. हे 400 नाही 4च्या आत येते. आमचा तुम्हाला प्रश्न आहे, तुमची काही फिगर आहे का? 4च्या आत इंडिया आघाडीची काही फिगर आहे का? एवढं तुम्हाला आम्ही सांगतो. शिंदखेडा उपसागरात राष्ट्रीय कामगार सेनेचा शाखा फलकाचा अनावरणाचा सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिंदखेडा येथील बस आगारात राष्ट्रीय कामगार सेनेच्या शाखा फलकाचा अनावरणाचा सोहळा राष्ट्रीय कामगार सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी भूमा सगरे व फरीद पठाण यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शिंदखेडा तालुक्याची नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. सुरुवातीस मान्यवरांचा ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून सत्कार करण्यात आला. त्यानंतर फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिंदखेडा तालुक्याची नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात शिंदखेडा तालुकाध्यक्षपदी चालक संजय बोरसे, सचिवपदी वाहक ए.डी. पाटील, कार्याध्यक्षपदी वाहक भरत गुप्ता, खजिनदारपदी चालक भरत पाटील, महिला अध्यक्षपदी संगीता सोनवणे, सचिवपदी वैशाली बोरसे, सहसचिव मीनाताई ठाकरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी साक्री तालुकाध्यक्ष अशोक देवरे, मनोहर बदाने, सुजित पाटील, शहादा अध्यक्ष संदीप पाटील, सचिव अनिल मासुळ, दीपक नागपुरे, जितेंद्र पाटील, शिरपूरचे चंदू शिंपी, लहू निकम, विनोद गवळे, केंद्रीय सदस्य भटू पाटील, के.एस. फुले, डी.एम. देवरे, बी.एफ. जाधव, डी.सी. महाले आदींसह पदाधिकारी व वाहक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री शिंदे साहेब आणि कामगारांचे लाडके नेतृत्व किरणजी
पावसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय कर्मचारी संघटनेची स्थापना होत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात आगारामध्ये कामगारांनी उत्स्फूर्तपणे आज या फलकांचं आवरण होत आहे. त्याच अनुषंगाने आज शिंदखेडा आगारामध्येही भव्य दिव्य असा हा सोहळा पार पाडत आहे. सर्व कर्मचारी इथे एकट्याने स्वखुशीने आणि एकट्याने या कर्मचारी संघटनेमध्ये सहभागी झाले असून आज इथे महाराष्ट्रात आणि शिंदखेड्यात आणि धुळे विभागात राष्ट्रीय कर्मचारी संघटनेची ताकद ही वाढत आहे आणि कामगारांना न्याय हक्क देण्यासाठी ही संघटना आज संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार करत आहे आणि निश्चितच सर्व कामगारांना न्याय दिल्याशिवाय राष्ट्रीय कर्मचारी संघटना ही स्वस्थ बसणार नाही आणि जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जागतिक महिला दिनानिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढे, जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रम संपन्न. अमोल गुलतगड्याच्या खुनातील संशयितांवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी. महामार्गावर कारमधून गुंगीच्या औषधांची विक्री करणाऱ्या धुळ्यातील एकास पोलिसांनी केले जेरबंद. धुळे येथे स्वयंसिद्ध जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी व आढावा घेण्यासाठी धुळे जिल्हा काँग्रेसची बैठक संपन्न. आणि शिंदखेडा बस आगारात राष्ट्रीय कामगार सेनेच्या शाखा फलकाचे अनावरण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.